दे ना. तो नाही इथे येत पप्पीनं काय होणार आहे. हां आठवडा झाला देऊन दे ना. मला तर मत नाही, तुला माहिती आहे ना. आता तसं म्या आज बी ना लय मोठी ढगफुटी सांगितली भाऊ. राव काय करावं काय कळा ना मला. तुला सांगतो ढगफुटी म्हणजे सोपी नसती. असं आहे ना पचापचाच पाणी पडत होतं. पाहिलं आहे का वा? मग तिकडे नाही सांगत का आष्टी बीडला वावरून गेले. या पाय ना तू हो पाहिलं का तू? बघ ते तीस गावचा पुलच वाहून गेलाय. बाबा बाबा जनावरण ढोरण अरे कांद्याच्यात आहे का पाहिलं? अरे 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 शेतकऱ्याचं मरणच लय अवघड आहे रे. म्हणजे मी दिवसभर जाऊ दे. तुषमध्ये हे आवाज येतोय का तुला? मला बी येतोय राव आवाज कोणतरी बोलल्याचा. इथं कोण दिसा ना. एक मिनिट. जेवण केलं का? अरे पाय त्या वाळून गेली. जेवायला माझं जाऊ दे तो पाय. नाही ते डेपुटीमुळं येता येत नाही ना. तुला माहिती ती डेपुटी तसे माझं. कोण काय नंतर हा कोण होत? तो नाही मित्र. मित्र होतोय. हा. हा याची लाळ गळायला लागली फोटो पाहून. आणि तू सांगतो मित्र होता. कायला आले तुम्ही? काय आलो म्हणजे मग तुला काही अक्कल करे? काय? हा शाळा शिकायची दिली सोडून. हा. हा गुरं ओळीतो आता आणि हे धंदे लावले का रे? हा सांग का डेपुटी सांगू? कोणासोबत बोलत होता आता? चांगलं कर. आपण तुम्हाला काय करायचं? मी तो ना सांगा बोलू. काय करायचे म्हणजे काय संबंध आहे? कोणासोबत बोलत होता? आमचा अधिकारी तुला विचारायचा. गावाचा प्रश्न आहे भाऊ कळलं का तुला? सांग लवकर. गावचा प्रश्न आहे म्हणजे डेपुटीन मी पाहून देईल. तुमचं काय? बघ श्याम बोलतो कोणाला तू? शामरान झालं वडील धारे माणसे आहे मी. तू सगळं सांग आम्हाला. वळण आहे की त्याला बोलायचं? आपण बोला नाहीत म्हणजे मी तर तुमच्या दारात येतात. डेपुटीन मी पाहून देईल. काय नीट बोल तुला नीट सांग बर का? ठीक आहे डोक्यात शिरू नको माझ्या. हा तुला सांग राय गावामध्ये परत कुठं नाही करायची नसली कळलं का? तरी मी नाही ते तरी जातो मी. दाखव काय जातो कोण बोलत होत दाखव. आणि काय लवकर आणि काय दाखवलं तर हाय झालं काय तर मैत्रीण काय करायचं आणि काय सांगतो ना जा. बघ असं ना? माहिती. हा. त्याला सांगा म्हणतो सांगा कोणाला सांगायचं ते मग दाखवतोच तुला. इथं माझा प्रश्न डेपुटी मला बॅलन्सला पैसे देते. डेपुटी जेवायला देते. मी डेपुटी तुम्ही तो मला साधणार आहे. फोनवर बोललो तो नाही तर नव्हतो. डेपुटी तुला सांगत आहेत का इथं काट्यावर येऊन असं माझी मर्जी. हा असं आहे तुझी मर्जी आहे हा, का? बरं. बघू झाले आपण चल. हा भाऊ दूध ठेवून एक कानाखाली बघू बघ ना कसं रागाने जस काय खाईन मला. हा नाही बसणार आम्ही डोळ्यात नक बघू नाही तर येऊन फाटक्याच वाजीन मी वाज. बघ चालेल सांगायचं मला. हे, काय आजकालचे पुरे राव. हा ना बघ ना श्याम्या कशाला बोलतोय आणि म्हणतोय तू म्हणतोय मला काय करायची. वळणच नाही रे. हा ना श्याम्या पण त्यांनाच पोरी कशा निघत रे आपल्याला कम नाही निघत रे दोघांना. येडाय काय रे आपलं लग्न झाले आता वय राहिले का आपले? हे वया पैसे काय असते पोरी निघायला काय कुणाला निघात्यात भाऊ. असं ना मग त्याला खर्च बी करावा लागतो भाऊ. आपले आहे का दानत? नाही. हा? त्यांना हॉटेलला घेऊन जा पिक्चरला घेऊन जा मॉल मध्ये न्या कपडे द्या गिफ्ट अशी गंमत आहे. डिगे देत असं गिफ्ट. मग येडाय काय तू डेपुटीच्या घेऊन चोरून पैसे काढले असेल, 100% देत बरं का? असेल. तुला सांगतोय ना डेपुटीला कानावर घालायला लागणार आहे, तुला सांगतोय हे. कानावर घालून आपल्या काळात नव्हतं रे सोशल मीडिया असा फेसबुक इंस्टा आपण बी मजा केली असती येड्या. तुला गाजीली आरती. आता तुला तर माहित नाही का आपल्या काळात कसं आले शेळ्या वळायला जाणार वळायला भेटली ती भेटली राहणार तिकडेच आपलं. तुला तर माहिती मग त्या मिनी संग किती प्रेम होतं. लय जीव आता तुम्ही पण शेवटपर्यंत नाही मी बोलू शकलो बा तिला की माझा तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. पण बोलत होते ना पवळीच्या आडून. नाही असं आपलं बोलायचं मैत्रीण म्हणून आपलं काय चाललंय काय नाही पण असं प्रेम आहे म्हणून कधी बोललो नाही. झालं लग्न तिचं लेकरं बाळा झाली संपला विषय काय आता. हॅलो तेव्हा जर असतं ना श्याम्या तुला खरं मोबाईल बिबाईल तू केस जावं तर पोरी गाडीत बसला असता. आई बोलत बसू अरे आता मामा म्हणते आपल्याला चल आटा पाट्या असुरू पारून काय सूर राम राम जोडी. राम 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 राम. काय चाललंय? लय चकाचक घेऊन एक दाढी करून एक कुलशिक दाढी करून निघले गाव कोळपायला.
आमचं जाऊ द्या गाव कोळप ना हा. पण तुमचं कोळप सुरू झालं ते बघा आधी घरात हा पाचशे जाते खुडून तर तीच पाच बसायची चिंदा माझा उडून गेला तुम्ही लावलेली माया कशी वायाला गेला काय भानगड आज काय आनंद मिलिंद शिंदे खाऊन आले काय काय भानगड नाही, मग? नाही मग? काय आहे, होय झाल्या तुमचं चुरा अख्ख्या गावाला ज्ञान द्याता हा. बरोबर की नाही कसं वागायचं कसं नाही आणि तुमच्याच घरातलं कसं करतय ते पा एका दिवशी आहे ना मोठ्याला देईन तुमच्या अंगावर कोण काय करते कोण काय करतय तुमचं जोराळ ठीक आहे ओ काय करते काय करतोय म्हणजे अयो जानू पिल्लू, हाय, सोना. पिल्लू, सोना कुठं बसली कुठं चालली असं बोलत आहे व्हिडिओ कॉल डिग्याचा रोज फोन मी चेक करीत असतो डिग्या कधीच असं करू शकत नाही दादा हो नाही तुम्ही ना. दोघं आहेत ना त्याला मारायला काय मला हे कर नका उगच काही घेणं नाही हा. आम्हाला आम्ही जे पाहिलं डोळ्यांनी तुम्हाला सांगितलं हा. उद्या तुमची इज्जत जाईन का आमची जाईन आपली काय जायची मग तुम्ही खरंच पाहिलं का बघा आता काय म्हणतो ते तुम्हाला काय म्हणला माहितीये का डायरेक्ट काय मी डेप्युटीचं खातो डेप्युटी मोबाईल रिचार्ज करतो आम्ही आमचं बघून घेऊ तुमचा काय संबंध एवढा उद्धटपणे आम्हाला बोलला नाही तर आम्हाला तुम्हाला सांगायचं बी नव्हतं काय करायचं आपल्याला कोणाच्या काय भानगडीत करायचं पडून मग? पण कसं आहे विचार करा एखादी लेकरू आहे वाईट झालं काही घटना घडली तर तुमच्यापर्यंत येईन ना ती गोष्ट मग? हा? आणि नाव तुमचं खराब होईल डिग्या नाही असं करायचं नाही करायचं ठीक आहे ना राहिलं भाऊ आपलं काय पहा, कोंबडं किती बी डाललं ना तर आरवायचं राहत नाही त्यामुळे कधी ना कधी कॉक करणारच आहे ते. हा. वय, येईल तुमच्या कानावर. चला भाऊ आलो आपल्याला काय करायचं हागलं तरी वास सुटतो का हा जा जा नका त्याच्या विरोधात काय करू तशी नसती म्हणती अडे ते डिग्या आहे ना कधी आपल्या कधी गोचा वास येत साईडला नाही असं घेऊन म्हणतात बसतात. लोक येतो असा आणि सध्या आहे ना निसता बाहेर येतो त्याला बघावं लागतं कडे आजच आहे नाही ते गावचे दोन ओळू साधारण आता माणसाच्या वासावर राहते दोन ताय तर दोन ताय नाही घाबरूच ना तर तू माहीत होऊन नाही हा यात आणस बरं त्यात आणा लाजून नाही देते आधी दे तू टेन्शन देऊ नको मी आहे ना नाही नाही तू जेवण तर मी तरच नाही जेवायची काळजी घेत जाय मी पण नाही मी डेपुटीला घाबरलो नाही त्यांना घाबरलो नाही हा हा कोण होतं रे तो नाही मित्र मित्राची एवढी काळजी करतो का जेवण घेत जाण वगैरे हा आजारी पडला ना तो आजारी पडला का हा. बघू बरं कोणचा मित्र आहे तो मित्र मला कोणचा हा लाव बरं मित्राला फोन परत लाव ना मित्राला फोन आला मित्राचाच आला कडे डेपुटी अगं बाई कुडालची आहे रे तू हा डेपुटी कट केला फोन तिनं मित्र बायाच्या लेडीच्या आवाजात बोलतोय मुलीच्या आवाजात कोण होती फोन लाव बरं तिला लाव फोन आवड लाव फोन फोन लाव कोण होती ती ते बोल ना काय फोन उचली ना ती कट करू राहिली फोन कोण होती ती हा एवढी काय काळजी आहे तुला तिची जेवली का हा खाल्लं का डेपुटीच्या घाबरत नाही त्यांना काय घाबरतं का होय हेच धंदे चालू केले का तो हा मला कधी म्हणला नाही डेपुटी कधी जेवले का हा त्या मंडळीला म्हणला नाही कधी वहिनी साहेब तुम्ही जेवले का खाल्लं का काही आम्ही काळजी करतो आम्हाला काय नाही म्हणत ही कोण आहे तुला 2 दिवसात की तू विचारायला लागला तिला काय लपड आहे कोणी ती पोरगी मैत्रीण कोणची कुणालची आहे मैत्रीण तुही पलीकडल्या गावातली पलीकडच्या गावातली का हो मैत्रीण झाली तुही हा धर हातात नाही तुला फोनच देत नाही आता मी तुला फोन दिला ना तू येईन आणि मला ती ज्या श्यामा सांगत होते तू व्हिडिओ कॉलवर बोलतो होय हा व्हिडिओ कॉलवर बोलतो इथं शाळाकडे लक्ष नाही कॉलेजकडे लक्ष नाही घराकडे लक्ष नाही हा जानू पिल्लू बाबू होय तुला काय लागलं की जानू पिल्लू बाबू हे प्रेम करायचं वय तू आता लगेच प्रेम करायचं वय तू नाही. करिअर करायचं ना काहीतरी हो चांगला शिकला चांगला हे झालं तर चांगली बायको भेटेल ना तुला जर याद राख बरं झालं श्यामीने जानीने मला हे केलं सावध केलं हा नाही तर मी अजून याच्यात राहिला असतो अरे दादा कोणाची मुलगी आहे काय काय आहे का माहित तुला ती टाइमपास करते का तो आहे बरोबर का तू टाइमपास करतो तिच्या बरोबर खरंच लग्न करणार तिच्या बरोबर तू हा जेवली का खाल्ली का जानून बाबू टाइमपास रे परत जर मोबाईल दिसला तर बघ मग येतो माझ्याकडे मोबाईल घ्यायला जानू जेवली का मला नाही विचारलं कधी जेवला का म्हणून अगे तसं नाही गे
पण आता लई दिवस झाले ना, फोन नाही काय नाही, त्या नंबर सेव्ह नव्हता त्यामुळे म्हणलं. हा नाही चालायचं काय म्हणतो चालू? काय ना आलतो निवांत. काय कोण बोलत होतं फोनवर? डेपुटी? नाही कोण नाही, मग आपला असंच कंपनीचा फोन होता. कंपनी सोबत मी बोलत होतो. आता ते बया बोलत होती म्हणून बोलत होतो. काय तू असा स्वभावाचा आहे, एकदा का पोरगी बोलायला लागली लय पोगळत बरं का. नाही रे अरे तसं काही नाही. बरं तू कुठं चालला? काय ना आलतो निवांत म्हणलं बसवतोय पैशी. होय चल पार. ये ना तू ये. हा ये मी येतो थोड्या वेळ. कधी? लगेच येतो 5 मिनिटं त्या माग. बघा मी वाट बघत बसेन. आणि आवरीतून लगेच येतो. नाही आला ना भाऊ मग बघ. हा नाही हा अगे काही नाही, ते आपल्या गावातला जाले नाही वय, हा जालिंदर. हा ती जालिंदर पहिल्यापासूनच बिलिंदर आहे, तुला माहित नाही वय. हा काही नाही म्हणत होता कोणाचा फोन होता, म्हटलं काही नाही कंपनीचा होता. त्याने आवाज ऐकल्यावर झाला वाटतं त्याला असा पोरीचा. म्हटलं काही नाही कंपनीचा फोन होता. जाऊ दे काही नाही. बरं काय चाललंय तुझं? येत असतो ना मी घरी. नाही येडे. बरं येईन तू म्हणते तर एखाद्या दिवशी. हा नाही तसं काही नाही, येऊन जाईन मी. हा कवा सांगायचं ना मग मला. आलो असतो ना भेटायला मी. आपल्या इकडे कुठे टेन्शन नाही मग गावाकडे. यंदा जरा नुकसानच झाला गाड्या पिकाचं बघ. लयच पाऊस झाला आपल्याला, आतापर्यंत पाऊस नव्हता. सगळे बोर बिकर गेलेले बोर व्हायला लागले आता. लय पाऊस झाला. झाले मी काय म्हणतोय, तेवढं घेतो सोयाबीन काढायला पाण्यातलं. कुठं? जेवढं निघन तेवढं निघन. नाही बाबा तुमच्या वावरात बघितलं का एवढं उपाळ खासा पाय जातील. अरे जेवढं वरच्यावर होईल तेवढं काढ. आता ज्यांना काही ते नसले, जे कोरड्या रानातले ते काढ, उपाळ्या रानात राहू दे. नाही डेपुटी, त्याला मोड येते ना आता सोयाबीनला. मग पाणी येते ना मग. काय तू बी काय घेणं उचलला कोणाच आहे? काय तू मकर हे करते. काय भानगड रे? तो दोस्त लय सध्या आता फोन बिन साईडला घेऊन बोलतोय. हा त्याची बायको येते का नाही? काय बायकोच त्याचं भांडण चाललंय का काय मला. अगे काही नाही, फोन कट केला म्हणजे ती डेपुटीन जालू होती तिथं बसलेली म्हणून कट केला मी. काय म्हणते? लय सकाळ आठवण झाली. काय 10,000 रुपये? काय संबंध आहे? बरी पिढी आहे गई. मी नाही घाबरत. हा रेकॉर्डिंग व्हायरल करणार आहे म्हणजे आपले कॉल तू रेकॉर्ड करत होती काय? हे बघ काय करायचं ते कर, मी नाही घाबरत कोणाला. तुम्हाला काय धमकी देती? नाहीतरी तू आणि मला काय संबंध आहे? हां भेटलोय कधी आपण? समक्ष आलोय का? नाही ना. मग फोनवरच बोललो ना. कोणी बोलत आहे फोनवर कोणा संग? मी म्हणून मग आवाजच नाही. मग काय पुरावा काय आहे? हा कर व्हायरल कर. हा हे असलेले पाहिले मी. 10,000 द्यान, 20,000 द्यान. हां हे नाटकं करायचे का आता? म्हणजे गोड गोड बोलायचं आधी आणि मग लगेच पैसे मागायचे. ब्लॅकमेल करते काय मला? हा कर व्हायरल. हा कर. काय तो मित्र लय साईडला जाऊन बोलतोय. मला काय कळा नाही काय फोन येतोय. का रे? काय बहिणीचा फोन होता काय? नाही मग ते बँकेचा होता फोन. खरं सांग. इतक्या लांब काय आम्ही काय बँकेला काय बोललो असतो काय? नाही ते अननोन नंबर मला माहित नव्हतं कोणाचा. अच्छा. काय कोणी म्हणून बाजूला गेलतो. बाकी काही नाही दुसरं. याला म्हणते चल तर येणार आहे कामाला. हे सांग ना तू. कोण? नाही मी नाही येत कामाला बिमाला. अरे गरज आहे म्हणून चाललंय. तू बी लय मजुराच्या वैर करायला लागला बा. बघा ना कम नाराज झाले. अरे नाही नारळ थोडं काय आलं? म्हणतो ते? हा काय म्हणतो? ये सरला का? अरे याला मी सांगतोय कामाला चलतो ते याय ना. मी सांग म्हणतो त्याला जाय ना का आम्हाला चल ना. ते म्हणतात तर. नाही श्याम्या त्यांचे पाय जाते तिथपर्यंत वावरत नाही. अरे त्या वरच्या खालच्या रानात जाऊच नको. वरच्या रानातलं काढ. वरच्या रानातलं बघू तुम्ही माझ्या बायकोला विचारून मग येईन. बरं मी येऊ का डेपुटी? नाराज दिसते बरं का डेपुटी मला तू. त्याला काय झालं नाराज व्हायला? काय ना बदाम. हा टायमाला हप्ते भरीत नसेल बँकेचे मग देते बँक तारास. जाऊ चल. काय नादी लागून उपयोग नाही मला जायचे.
आता मग मी नाही येणार का आम्हाला हा, नको येऊ. नका नादी लागू. या झालं भाऊ. काय ऐकत असं का कानाला लावून मोबाईल? अहो ताई नाही हं? हे आवाज वळतीचा वाटतोय मला पण. पदा बरं ऐता बरं. आपले श्यामरावचा आवाज आहे नाही. हे हा, श्यामाचा आवाज आहे आणि तो रेकॉर्ड कशाला केलाय रे त्याचा आवाज मला ऐकू घालतोय जर मी नाही त्याला मग त्यांचा व्हॉट्सअपला आलाय. कोणत्या त्यांच्या व्हॉट्सअपला म्हणजे ग्रुपला पडला आपल्या गावातल्या. ग्रुपला? हा ए परत लाव. त्यांचाच आवाज आहे बहुतेक वाटतोय मला. ओय जानू पिल्लू भेटायला येते का? व्हायला श्यामेला चालू निघाला रे. मला कधी सांगितलं ना रे श्यामेनी. व्हायला असं बघ ना त्याला कशा पोरी निघात्यात. नशीब पण तुला कस काय पडलं? मला आजच्या गावच्या ग्रुपला आहेत आधी ते. कोणत्या? मन सध्या मोबाईल तुझ्या मोबाईलला नाही आला तर नाही. नाही. हं, हं. पा तुमच्या मोबाईलचे तर शेट. कोण? अरे माझ्या मग ग्रुपवर लय पडत येत लय ताकीतले गावातले लोक. मी कधी उचकून नाही बघत काहीच आलंय का काय त्याच्यावर. आपण नाही बघत लय वाईट घेतो. जाऊ दे मला पाठवून ती. पाठव नाही आलेलं आहेत पा डाउनलोड करून पा ऐका. मी तर ऐका तो. खायला श्यामेला चालू निघलं राव. यायला दुसऱ्यात लागत शिवटी करते. येता आपल्या ग्रुपला अवचितवाडी. नावचित वाडी बघ. येता इथंच आली. 150 मेसेज पडले तरी बघितलं नाही मी. ऐता मस्त पैकी. ऐकत जात आता. हा बरोबर. अरे ह्यो कुठं गेलाय गाड्या? एवढं लोकड दुकान बंद करून गेलाय. इकडं बघतो. ए श्याम्या आयला तर सांगितलं नाही राव मला. एवढं भारी बोलत तू. काय झालं आता? काय झालं म्हणजे हे ग्रुपवर कशाला टाकली तो रेकॉर्डिंग? रेकॉर्डिंग मग बघ ना. कोणाची? कोणाची म्हणजे बघ आता टाकून चोराच्या उलट्या बॉम्बा. हे बघ हे ऐक. कशी आईला डोक्याला वैतागच झाला भाऊ. काय वैताग झाला? जाऊ दे काय नाही. अरे श्याम्या तो टाकली वैताग काय झाला मग? डिलीट मार ना मग. मी नाही टाकली भाऊ. कोण टाकली मला नाही माहिती. नाही मा आवाज नाही देऊ. मी नाही देऊ. अरे माय कान बावळले का काय? त्याला डोक्याला वैताग झाला राव. हुशार व्हायरल केलं राव या बायांनी. आयला मला वाटलं फक्त धमकीच देते. फोन तरी लावून पाहत तिला. स्विच ऑफ करून ठेवला राव फोन. आईला मला वाटलं पोकळ धमकी आहेत. 10,000 रुपये मागे ती कायला काय करीन. त्याचं अवघड झालं राव अख्ख्या गावात. आणि ते जाल्याला सापडलं म्हणजे अवघड झालं आता. जाल्यात अख्ख्या गावभर व्हायरल करीन आणि ऐकीत बसून लोकाला मजाच घ्यायची असते त्याला तर फक्त. आईला काय करू काय कळा ना भाऊ. डेपुटी खरे कुठं चालले? चालू ग्रामपंचायत मध्ये कमी भेटतो रोडवर. काय नाही हे जर शिक रेकॉर्डिंग आहे का बरं? कुणाचा आवाज आहे सांग बरं का मला. अरे हे गाड्याचा आवाज तर श्याम्या सारखा दिसतोय. श्यामेचा आहे ना? हा. बघा मी त्याला म्हणतोय तो आवाज येतो नाही होऊन पाडा राव. ते बाई माणूस कोण बोलत आहे? अहो, मग मी त्याला ते सांगायला गेलो तो आणला माझं नाही येते सगळ्या ग्रुपवर टाकलंय. कोण ठीक आहे? टाकलंय? कोण टाकलं मला काय माहित. आपल्या गावाच्या ग्रुपवर टाकले. हा पुढे जर ऐकलं ना डेपुटी तुम्ही कानात बोळे घालता कापसाची 1-1 किलो असा बोललाय श्याम. अरे ग्रुपवर पडले ना खरे. बघा बाय 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 बाय. बघा आवचितवाडी ग्रुपवर बी बघा आहे का. अरे श्यामेला काही कळत आहे का नाही? आणि ते हेडिंग कोणी टाकले ते? मी त्याला चांगलं गेलो मला आणलं माझा आवाज नाही. लफडेखोर दुकानदाराचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. दुकानदार ह्योची श्यामेचाच आवाज येऊ. मग चल बरं श्यामेकडे. चला येडा आहे काय येऊ? इथे डोकं धरून बसलाय. ऐ काय रे हे काय गावात चव घालायची कामं चाललीत तो इथे घातली आमची बरोबर आमची घाल म्हणजे काय मित्र आहेत यांची. मी काय केलं डेपुटी? एक ग्रुपवर काय व्हायरल झाले रेकॉर्डिंग ही.
मी नाही केलं काही. तो नाही केलं, तो आवाज आहे, ती बाई माणूस तिकडून बोलत आहे, सगळा आवाज कळा ना का. आणि काय ते वर हेडिंग टाकले कोणतरी, दुकानदाराचं लफडेखोर दुकानदाराचं झालं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. अरे तो काय येडा झाला काय, कोणी बाई माणूस? मला नाही माहिती डेपुटी खरंच, मी नाही येतो. मग मी नाही कोणी? श्याम्या, तू येड्यान करू नको, तो आज आहे ते. आता लोकांना माहित झालं, बायकोला झालं का माहित तिकडे? मला माहित नाही काय माहित झालं की नाही बायकोचं जर पर्यंत जर कळलं तर तो राडाच होईन आता ह्यो. राडा अहो डेपुटी मला काय माहित असं पण ही कोणी होईल. बाय माणूस आहे, कोणी? मी पाहिलेलं नाही डेपुटी. आणि मग बोलतोय तू तर. ते असंच फोन आला होता मला एक, हा मग ती बोलायला लागली, गोड गोड 2-3 वेळा बोलली. हा कालच फोन आला होता हा. आणि ती फोन बोलून मला म्हणली, मी म्हणलं ठीक आहे बुवा, काही नाही, मी आपलं काही त्याचा सकाळी वाईट बोललो नाही, भेटायला येतं, हा येतो म्हणलं चला बघू अरे समोरचं पण कोण आहे, समोरची काय. बाई ओळखीची पाळखीची नाही, भेटायला बोली ती, आणि तू कशाला म्हणतो येतो येतो? आणि ती हा? त्याच्यावरती आणि मला तिनं फोन केला, व्हायरल मला- केलंय. ती मला म्हणली 10,000 रुपये त्याने तो व्हायरल केली. मी मला वाटलं काय करते, मी म्हटलं घे हा कर, काय करते, मी नाही घाबरत म्हणलं. त्याची नाही का आपण इथे बसलो होतो तेव्हा फोन आलता मला. अरे त्यामुळे पण मी आता ते tension जेव्हा मध्ये आलो. सिद्ध बिद्ध होईल ते झालं, ती बाई कोण होती, काय होती, राडा, ते सगळं झालं. पण आता हे 14 लक्षण झाले की नाही, त्याच्याकरता फोन आला ना तर जरा व्यवस्थित बघायचं. आणि काय बाय माणसं तू ते, पण ते कोणी टाकले रे ते, ग्रुपवर कोणी टाकले? पहा बरं कोण टाकले ते. काय हे नंबरनी टाकले, हे काय येऊ? अहो तुझ्या डिग्याचा नंबर आहे, अरे डिग्याचा नंबर आहे बेटा, डिगेने कसं काय टाकलं कडे इकडं? लावा बरं डिग्याला फोन, अरे डिगेने कसं काय टाकलं इकडं? बोलव त्याला, बोलव इथंच. ठिकाणीच मला मोह दाखव. डिगो कुठे रे भाऊ? अरे काय नाही, याच्या वडा खाली ये ना, काय नाही काम होते, ये बरं पटकन पटकन ये. बोललं आता कळलं ना आपल्याला, कोण त्याला कोण टाकलं, त्याच्याकडे कसं काय आलं हे. पण तो या कोणी अपेक्षा नव्हती राव मला. हा अहो याच्याकडून सोडा तुमचा ठीक आहे, त्या मा कानाला लावू लावू ऐकत होता अरे मला. डिग्याला कुठून तरी आला असं, डिग्याला काय डिगेने काय असं टाकलं काय, हे बोलले बघ आलं का ती. त्या बायाने कुशाल व्हायरल केलं. काय डेपुटी? डिग्या हे आता जे व्हायरल झालं रेकॉर्डिंग, हा हा. हे तू कोण पाठवलं, तुला कोण पाठवलं होतं? मला ते दुसऱ्या ग्रुपवर आलं. दुसऱ्या ग्रुपवरून? हा. बघू तो मोबाईल कोणत्या ग्रुपला आलं तर बघू, दाखवून कोणत्या ग्रुपला आलं, मला काय कळणार कोणत्या ग्रुपला आलं. तो नंबर बघू कोणत्या ग्रुपला आहे, कुठे याच्यात ग्रुपमध्ये, कुठे ग्रुपमध्ये? अरे सांग ना खरं, कुठून पाठवलं? त्या नंबर फोन लावून बघा मग दे पुटी. अरे पण कुठे ग्रुपमध्ये, कोणत्या ग्रुपमध्ये आलंय? काय नाही ग्रुपमध्ये, मग ते माझ जोडीदाराचा नंबर आहे. बघ जोडीदाराचा नंबर आहे, हा, आणि जोडीदाराने कम मग हे केलं मग? जोडीदाराने नाही केलं, मग ते मी केलं. का बरं? काय म्हणजे तू केलं म्हणजे? ते जोडीदाराने नवीन सिम घेतलं होतं, हा मग त्यांनी नाही तर त्या दिवशी बोलताना धरलं मला, हा. मग मी पण त्यांना अद्दल धाडण्यासाठी केलं होतं. काय केलं तर? त्या बायाच्या आवाजात तू बोलत होता होय, हा आणि तो पैसे मागितले व्हायरल केले हे. हा. अरे नालाय का, तुला काही अक्कल आहे का? अरे याडपाट्या मानाच्या, आता त्याच्या बायकोपर्यंत जर आता ते रेकॉर्डिंग गेलं, हा हे पहिला डिलीट कर, कधी ग्रुपवर डिलीट कर, पटकन डिलीट. याला ना असं व्हायरल करतो ना, पोलीस सतत द्यायला पाहिजे खरंच ना. अरे तुझ्या भल्यासाठीच केलं ना आम्ही त्या दिवशी. आणि तुला काय एवढे अद्दल घडवला, तुला काय केलं तिने? हा तो त्याचं वय काय, तो वय काय, तुला चांगलंच सांगत होता ना त्यो. आपण त्यांनी मला त्याला मध्ये मध्ये येत राहायचं. काय अरे मध्ये मध्ये काय तू काय लग्न करत होतं त्या पोरी संग? हा तुला नालायक कसा आहे तू, एवढा अद्दल घडवायची ती वेगळीच अद्दल घडवली आधी. या माणसाने या जागेवर दुसरा एखादा हलक्या काळजाचा असता तर मी याला जीव दिला असता ना. हा भाऊ असं नको करीत जाऊ. त्याच्याकरता तू मी मिमिक्री करतोय घरी, डेप्युटी बघा मी कसा लेडीच्या आवाजात बोलतोय, आणि तू घरी मिमिक्री करू दाखवत असतो मला. बरोबर, मला तरी आता लक्षात आलं, तो आवाज तो हाच तो घरी बायावानी बोलतो ना तू. अरे याडपाट्या, असं जर दुसऱ्या जर एखाद्याला झालं असतं आज, तर त्याच्या बायक संसार तुटत ना त्याच्या बायकोचा. पैसे खायला मागत होता मला तुझा. आणि तू 10,000 रुपये काय मागत होता? मग मी ते मला म्हणत तुला करायचं व्हायरल तर मी पाहून देईन. मग मी त्यांना अरे पण तू काय बय आहे का, घालतो का साडी, पंजाबी ड्रेस घालतो का तो? आता गावात हिंड पंजाबी ड्रेस घालून आणि कर कॉल रेकॉर्डिंग. सुचलं राव डेपुटी, मला नव्हतं माहिती एवढं. अरे काय चुकलं, एखादा जीव गेला असता, येडा आहे का दादा? हे कॉल रेकॉर्डिंग वगैरे व्हायरल होऊन लोकांचे पार हे झाले, तर सध्या हे चालू आहे सध्या सगळं. झाल्या तुला सांगतो, प्रेमाच्या जाळ्यात वडायचं, त्याच्यानंतर त्याच्याकडून पैसे खायचे आणि कॉल रेकॉर्डिंग करायचं आणि पाठवायचं, होतं व्हायरल ते. मग ते जेव्हा शहानिशा होईल तेव्हा त्या माणसं 14 दिन तोपर्यंत. सुचलं राव शामराव मला खरंच. काय जे खरं आहे ते खरं ठीक आहे, पण अशी कॉल रेकॉर्डिंग जर चुकीचे मुद्दे जर झाले, उपस्थित झाले, तर एखादा संसार वाटोळ होतं. आता काही काही करते ते खरं असतं, पण ह्या खऱ्याच्या नावाखाली खोटं बी खपलं जातं ना कधी कधी.
जरा विचार करताना जरा थोडं नीट करीच आहे. काय अद्दल घडवायची ते तो एवढा आहे का अद्दल घडवायला? आणि तो चांगलं सांगत होता ना तो. हे बघ श्यामराव, मी त्याच्या वतीने मी माफी मागत होतो. चुकलं बरं का, आता तू करणार नाही असं मी खबरदारी घेतो. आणि मला माफ कर बाबा, त्याच्या वतीने मी माफी मागतो. श्यामराव सॉरी म्हण, चुकलं म्हण. चुकलं माझं. हा परत नाही होणार. परत असं करू नको. तुला ते मी काल मोबाईल पाया पडून तो मोबाईल घेतला मा 2-3 दिवसापूर्वी. हा तेच मोबाईल घेतला होता. मी जाऊ दे आता करणार नाही. दर बाहेरला तू शब्दा वाहतो आणि दर बाहेरला हेच करतो. अरे जरा सुधार ना. जाऊ दे डेपुटी, नका बोल, त्याला चूक माझी बी आहे. जा तू जा घरी जा आता जा. हे बघ माफ कर त्याला आता, मी सांगतो त्याला. आणि तुला सांगू का आता, तुला बी अद्दल घडी इथून पुढे आहे ना बोलताना लेडीज कोण आहे काय आहे. हो जरा हे कर, आपले संसार आहेत भाऊ बरं का. सुखी संसाराचं वाटोळं होतं, काय वेगळं नसते काय कोणला, तेच हवं आहेत सगळ्याला बरं का. तर लक्षात घ्या थोडं. हा ना, हा चुकलं माझं. चांगल्या संसाराची माती करून घेता. समाजात बी प्रतिष्ठा जाती. चारित्र्य महत्वाचं आहे दादा. आज आहे ना पैसा गेला तर काय नाही, पण चारित्र्य गेलं ना, चारित्र्य जेवढं शारीरिक महत्वाचं आहे का तेवढं चारित्र्य महत्वाचं आहे. 2 मिनिटं लागत नाही आयुष्यभर कमावलेलं जायला. आता मी बघतो त्याच्याकडे, पण तू जरा लक्ष दे. सारखं तुमच्या मोबाईल मध्ये काही होत असतं. ती चलत नाही ना फास्ट, पळायला पाहिजे फास्ट. पैसे देऊन घेतला होता का तुम्ही फोन? फुकट खायची सवय झाली तुम्ही तरी काय करा. कायचा फुकट? ओ काय चला ना जरा. कशाला? अहो मला जरा बोलायचं तुमच्याशी. अरे सगळं काम करून आलो तू का आता तू घरून? असू दे चला. कुठं? अहो माझं महत्वाचं काम आहे. अरे चला लवकर. येतच बोल. जा ना, तिला माझ्या समोर नसेल सांगतायत काही. जा काय म्हणती बघा. काय नाही तिथं साधा कादा घरी नेती आणि नुसती ताशी ती इथंच सांग. नाही उठा लवकर चला, मला बोलायचं. अरे सांग नाही इथं. चला तिकडे ह्यांच्या समोर नको. बोल काय आहे बोल. मला 200 रुपये द्या ना. 200 रुपयासाठी तिथून उठून इथं आणलं पारे. अरे तिथंच सांगायचं, तेच प्रश्न सोडला असता मी तुया. नाही ते का तुमच्याकडे पैसे? कुठे आहेत माझ्याकडे पैसे नाहीत. कुठे आहेत का? 100-1 रुपये. हे नाही आहेत माझ्याकडे. आणि तुला पैसे लागत आहेत कशाला रे पारे? कशाला म्हणजे? मला मेकअपचं सामान आणायचंय. आणि मेकअप काय करायची तुला सामानाचं? बघ आता तुला काय करायची त्या मेकअपच्या सामानाचं? हा काय करायचं मेकअपच्या सामानाचं? बघा त्या सुगंधताई कसल्या छान राहत्यात. काय त्यांची लांब सडक केस आहेत, काय त्यांचं काजळ, काय टिकली, काय ते तोंडाला तसल्या क्रीमा, काय नटत्यात बघा. अप्सरा दिसतात अप्सरा. गावातल्या बाया अशा, मी जर त्यांच्या बरोबर गेले का अशा गावातल्या बाया नाक मुरडत्यात, तोंड मुरडत्यात. बघा बाया हिला तर साधं क्रीम पावडर सुद्धा नाही. कोणाकडे? तुझ्याकडे बघून का? तिच्याकडे बघून मुरडीत असते. आणि ती तिला काय काम धंदा आहे पारे सांग ना. तिचा नवरा तिकडे नोकरीला आहे, तिला पैशाला कमी आहे का? मी आपला हिंडतोय गावात, मी कुठून आणायचे पैसे? तिला आहे ना चांगली. तुम्हाला काय लगे तुम्हाला वाटत नाही का तुमची बायको चांगली दिसावी म्हणून? हा अरे अशी बी चांगली दिसती ना. काय करायची तुला त्या फॅरम लवडी सण त्याचं रे? कशाला म्हणजे? बरं तुम्हाला काय मेकअपचं सामान मागते का? अहो लोकांच्या बाया बघा, त्या उषाताई, सुनीताताई त्या नवऱ्याला कचाकच भांडत्यात की मेकअपचं सामान आणून. कसलं फाउंडेशन, कसल्या लाल्या, लिपस्टिक पण काय काय. तुम्हाला माहिती का, आज सकाळी लिपस्टिक सुगंधताईकडनं लावून घेतली मी, का तर जरा चांगलं दिसावं. त्यांनीच कानातलं दिलंय. बांगड्या सुद्धा 2 त्यांच्या मागून आणले ते मी. तुम्ही सांगा कवर मी लोकांना मागायचं बरं? साधं बरं चला मला मेकअपचं सामान नका आणून देऊ, पण निदान पावडर तोंडाला लावाय, फेअर अँड लवली, परत केसाला लावाय तेल. आव मारणाचा गुत्ता होतोय. तू एक काम कर ना, मस्त पैकी ना आपलं पीठ लाव आणि केस असे झिंजा सोड आणि हिंड गावात अख्ख्या गावभर. लागली सांगायला मला. काय मागाव का नाही ह्या माणसाला बाई? या घरी बघतेच मी. अरे वायरे पात्या, काल सगळ्यात भारी सायकल कोणती होती? अरे भाऊ मग विषय का काय भारी मॉडी बाई गेली ती. अरे येडी बाई आहे ती इकडे.
हो बरं झालं भेटले इथं. काय झालं गावात येडी बाई आली. आपल्या गावात? हा अरे आपल्या गावात कुठे येडी बाई आहे कोणती? आता येडी बाई आहे कोणती मरणाचं आणि पांढरं तिचं ते सरित्या मी सोडलेले आत पोरं तिचे माझं पळू राहिले. काय सांगतो? धरलं पोराला येतात ना तर आपल्या नावावर येईन माहिती का. अरे कुठं होईल, चल ना मग चला. पटक्यान. हा काय तू बी ना. अरे पोर येडे चला. चला निघा. चला ना, ती बाई आली ना. पोर जा ना. चला भाऊ. जा ना पोरानं घरी जाती बाज. चला घरी. अरे मग खाई तुम्हाला ती बाई येडी. अरे जाय ना तू. अरे हळू बाबा जा ना. अरे ही गावात कोण येडी बाई आली? अरे कोण हे आलं? येडी बाई आली बाबा. अरे पण पळतो का म्हणून आणून त्याला काय घाबरतो? घाबरतो म्हणजे येडी बाई आहे ती. हाणून आपल्याला काय खाते काय झाल्यापेक्षा काही लय येडी का काय? सुगंधा तू धर ना. मी धरू का? ए, माझं नाव बी माहिती तिला. धरली धरली. हे यार कशी हसते ती बघ ना. पण मी काय म्हणते हल्ली पण शेड तर मला दिसतो लावलेला. काय चोरून घेतली काय? माझ्या बायकोची साडी दिसते हिच्या अंगावर. चोरली त्या साडी. बघ केस सोडा सुगंधताई. तुला मी ओळखीते. तुला ओळखी ती? चालू सोडा. अयो तुला ओळखी तिची आली. कोणी आईला दोन येडे भेटले बरोबर ही सारखीच. कोण? हा एवढं कोण जोराने वडतं का सुगंधताई? कोणी? ही तर मला हिच्यासारखाच आवाज आला पारीसारखा आपल्या. अरे पारीचे माझी बायको येडी का काय तू कमना शेंडायला लागली? अगं रुपे तुला काही वाटत का तुमच्या पारीला सांभाळा काय हा अवसान. अरे गावातील लेकर किती येडे मागे लागले होते. पोरं ती येडे करत होती. माझा नाजूक द्यायला अटॅक आला असता अटॅक. याचा नाजूक तर हे सुगंधा कुठं नादी लागत या दोघांच्या. हे दोघं खरंच गावात येडेच येत. ओ मला इडी नाही म्हणायचं. अयो. माझ्यासारखी शानी कोणी नाही गावामध्ये. हा. तोंड बघून अर्धा घंट्यापासून तुझ्या मागं पळू राहिलो आम्ही. दिसते मी बघा बघा. दिसती अवदसा. होय जळता तुम्ही माझ्यावर. मी सुंदर दिसते. हे खरंय खरंय हे खरंय. तुझ्यापेक्षा सुंदर आहे ती म्हणून तिला वाटते तसं. ए पाहे ते जाऊ दे पण तू अशी येते का मग? कॉमन म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं होतं की मला तुम्ही क्रीम पावडर आणायला पैसे द्या. तुम्ही दिले का नाही दिले? तुम्ही काय म्हणले जा पीठ लावून फिर. मग मी फिरायला लागले. आणि मग सगळ्याला सोडले मोकळे. मी त्यांना म्हणलं मला केसात गुत होतोय तेल आणायला मला 20 रुपये द्या. ते बी नाही दिले. मला म्हणलं हिंडगावभर अशीच केस सोडून. भाऊजी काय असेल ते द्यायला दिले पैसे. बघा बरं तमाशा गावातले पोरं घाबरून रात्रीचे उठून पळतील ना. त्यांनी नाही दिलं ना तर माझ्या दुकानात एक फेरन लावली 10 रुपयाची. एक 10 रुपयाचा पावडर निघ पॅराशूट पुढे देतो तुला डोक्याला लावायला. पण असं गावात फिरू नको. खोटं बोलताय. जेव्हा येईन तेव्हा तुम्ही मला नुसती उधारी मागता. कधी देता का म्हणता का धरा जरा क्रीम लावा देखणं दिसा. खोटं बोलताय तुम्ही. ते जाऊ दे मरुदी बाबा. चल घरी ये धुवून काढ भूतवानी नको ठेवूस. कशाला घालतीस माई 4 चौघात. मग चल तुम्ही मला आहे का याला? द्या सांगा क्रीम हा घरी आणू बॉक्सची बॉक्स तू तोंडाला घोळची तू. हा समोर सांगा. आणतो बाबा मी तिला भले मोठी बॉक्स आणतो श्याम्या. नाही ती तू दे. मी देते तुला माझी. हा नाही तर मग ऐकून घेऊन जा. पण असं काही फिरू नको. दिसती तुमच्याकडचीच आहे. मला तरी म्हटलं माझा शेड कसा सापडत नव्हता. निघ बाई घरी. हा जळताय माझ्यावर चालेल. घेऊ दे चंद्राव. मी काय म्हणतो हिला आहे ना त्या मिस युनिव्हर्सिटी मध्ये सिलेक्शनला पाठवलं पाहिजे.